जम्मू काश्मीरला गेलो ओमर अब्दुल्लाच्या बाबतीत, बरोबर. त्याला काय दिसलं महाराष्ट्रात? सर्जिओ गोरेंना मुलींचे अत्याचार दिसले नाहीत, मुलींवरचे सर्पदंशाने झालेले बळी दिसले नाहीत. हे व्यापारी लोक आहेत आणि पोलिसांनी हात वर केलेले आहेत. पोलीस बलात्कारांना कसं वाचवतात त्याचे एक उदाहरण आत्ताच माझ्याकडे आमच्या पंडित अवधेश शुक्लाने आणलं आहे. तो कागद घडामोडी. साहिल देवीदास चौगुले हे आपल्याला प्रकरण माहीत असेल, नवी मुंबईतलं. एका मुलीवर त्यांनी अत्याचार केला, बलात्कार केला आणि तो फरारी झाला. त्या संदर्भात अवधेश शुक्ला यांनी आवाज उठवला. आता ते महाशय जामिनावर सुटले. कोणसा पार्टी? शिंदे गुट का, बरोबर. हां, शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल देवीदास चौगुले, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. अवधेश शुक्ला यांनी ते प्रकरण लावून धरण्याचा प्रयत्न केला की हे प्रकरण दाबलं जाऊ नये. त्या मुलीचं स्टेटमेंट माझ्याकडे आहे, लड़की का स्टेटमेंट है. हाँ, महिला आयोग के पास सब जगह पर वो लड़की जा जाकर थक चुकी है. क्लियर. आता ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे त्यांना रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सतत नोटीस पाठवून बोलवतात, एक एक दिवस बसून ठेवतात. हाँ, बिठा के रखते हैं और बाद में बोलते हैं उसके ऊपर बात मत करो, ये कागद वापस ले लो, नहीं तो मैं तुमको, नाहीतर मी तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवीन. हे कोण सांगतोय? रबाळे पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत. माझं त्या पोलीस अधिकाऱ्याला आव्हान आहे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुद्धा माझं आव्हान आहे, खोटी केस दाखल करा. मी बघतो ही काय पद्धत झाली. एका बलात्काराच्या